लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड संपन्न. सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण आणि इतर 2 विषय समित्यांच्या सभापती पदासाठी आज दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी दुसरी विशेष सभा आयोजित करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 4 नामनिर्देशन पत्र दाखल केले. छाननीअंती कोणताही आक्षेप नसल्याने 4ही नामनिर्देशन पत्रे स्वीकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केलं. यामध्ये ऋतुजा विराज शिंदे यांनी महिला व बालकल्याण सभापती पदासाठी, ऋषिकेश धायगुडे पाटील यांनी समाज कल्याण समिती सभापती पदासाठी, लता अविनाश करणे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम यांनी विषय समिती सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होतं. 4ही नामनिर्देशन पत्रे प्रत्येक पदासाठी प्रत्येकी 1 नामनिर्देशन पत्र आल्याने या 4 जणांची निवड करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी घोषित केलं. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी या 4ही सदस्यांची बिनविरोध सातारा जिल्हा परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचा सत्कार आणि अभिनंदन करून उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल आणि जनसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल असा विश्वास व्यक्त केलाय. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती श्रीमंत शिवेंद्र सिंहराजे भोसले, सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, ज्येष्ठ नेते माजी आमदार मदनदादा भोसले, भाजपा सातारा जिल्हा निवडणूक प्रभारी धैर्यशील दादा कदम, सुनील तात्या काटकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्रियताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणबाबा गोरे, युवा नेते विराज शिंदे, युवा नेते विक्रमशील कदम, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपा सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सुरभिताई भोसले, जिल्हा परिषद सदस्य सौ ऋतुजा अभिजित जगताप, जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे, सातारा जिल्हा परिषदेचे सर्व जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, तहसीलदार समीर यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.